आपण आमचा मागचा व्हिडिओ बघितला असाल आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये कुठल्या स्ट्रॅटेजीनी मागच्या 5 वर्षामध्ये चांगले रिटर्न काढून दिलेले आहे आणि ती स्ट्रॅटेजी होती व्हॅल्यू स्ट्रॅटेजी. मागच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये जर आपण बघितलं असेल तर मार्केटमध्ये फार व्हॉलॅटिलिटी आलेली आहे आणि इक्विटीज ॲज वेल ॲज म्युच्युअल फंडांनी ॲव्हरेज रिटर्न्स दिलेले आहेत, एक्स्ट्रॉर्डिनरी रिटर्न बनलेले नाही आहेत. मग आपल्या सर्वांपुढे प्रश्न उभा राहतो की अशा मार्केटमध्ये इन्व्हेस्टर्सनी नक्की काय करायला हवे, आणि आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. या मार्केटमध्ये इन्व्हेस्टर्सना कुठलीही स्ट्रॅटेजी कामी येणार नाही आहे. ना व्हॅल्यू, ना मोमेंटम, ना लार्ज कॅप, ना मिड कॅप, ना स्मॉल कॅप, ना गोल्ड, ना सिल्वर. या मार्केटमध्ये आपल्या मदतीला फक्त एक आणि एकच स्ट्रॅटेजी येणार आहे, ती म्हणजे पेशन्स इन्व्हेस्टिंग. पेशंटली मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टेड राहायला हवं आणि कन्सिस्टंटली या मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्ट करत राहणं, ही एकच स्ट्रॅटेजी आज आपल्या मदतीला येऊ शकते. जर आपण शांतपणे, सातत्याने व संयमाने ह्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत राहिलो तर आपलं वेल्थ क्रिएशनचं गोल नक्की साध्य होईल आणि त्यामध्ये आम्हाला कुठलाही डाऊट वाटत नाही. आता आपण जर हा स्क्रीनवरचा डेटा बघितला तर आपल्याला कळेल की मागच्या 30 वर्षामध्ये मार्केट 8 वेळा फार जास्त करेक्ट झालेला आहे किंवा पडलेला आहे आणि ह्या 8 वेळांमध्ये पुढच्या इमिजिएटली वर्षांमध्ये मार्केटनी एक्स्ट्रॉर्डिनरी रिटर्न काढून दिलेले आहे. मग जर मागच्या 8 वेळा जेव्हा मार्केट 30 वर्षामध्ये पडलेलं आहे त्यामध्ये जर इन्व्हेस्टर मार्केटमधून जर बाहेर पडले असतील तर त्यांनी स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे. आपण पेशंटली या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत राहायला पाहिजे आणि जेव्हा पण पुढची रॅली येईल त्यावेळेस आपण प्रॉफिट बुकिंगचा विचार करायला पाहिजे. ही वेळ मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे, ना की मार्केटमधून पळून जायचे. या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे आपल्याला 2 फायदे आहेत. मार्केट खालच्या लेवलला असल्यामुळे आपल्याला कमी NAV, कमी किमतीमध्ये जास्त युनिट भेटणार आहे आणि आपण ह्या मार्केटमधून बाहेर पडलेलो नाही आहे, त्यामुळं आपण नुकसानीत बाहेर पडत नाही. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा हे मार्केट सुधारेल आणि वरच्या लेवलला जाईल त्यावेळेस आपण त्यामधनं जास्तचे रिटर्न्स काढून घेऊ शकू. म्हणून या मार्केटमध्ये आता इन्व्हेस्टेड राहायची वेळ आहे, ना की ह्या मार्केटमध्ये घाबरून जाऊन आपण पैसे विड्रॉ करायची. थोडक्यात काय आहे तर ह्या मार्केटमध्ये एकच स्ट्रॅटेजी चालणार, ती म्हणजे पेशंटली इन्व्हेस्टेड राहणं. जर आपण पेशंटली इन्व्हेस्टेड राहिलो तर हे मार्केट आपल्याला चांगले रिटर्न्स काढून देऊ शकतं. श्रद्धा आणि सबुरी ही एकच स्ट्रॅटेजी या मार्केटमध्ये चालणार आहे. श्रद्धा इक्विटी मार्केट्सवरती आणि सबुरीची तुम्ही आता दाखवणार आहे. धन्यवाद.